नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत ती डबल बीची उसळ. ही सुकी डबल बी आहे. आवाज ऐकू शकता तुम्ही याचा. आणि पूर्वी आमच्याकडे नागपूरला असताना याचा आईने वेल लावला होता आणि त्या ओल्या शेंगांची जी बिया असायच्या त्याची चव वेगळीच असायची. याला बटवेल आणि डफळ असंही म्हणतात. आणि माझी नागपूरची एक मैत्रीण आहे, ती त्याला दूध मोगरा असं म्हणते. अर्थात प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण याला वेगवेगळ्या नावाने ओळखत असावेत. तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला माहीत नाही. जर आणखीन काही नावं असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझी रेसिपी फार काही मोठी नसणार आहे, कारण मी शॉर्ट व्हिडिओ टाकते ना, त्यामुळे ही डबल बी मी रात्री भिजत टाकली होती आणि नंतर ती इतकी छान फुगली. आणि मग मी तिला आत्ता एक वाफ घेऊन तिला अशी उकडून घेतली. त्यानंतर कारण ती पटकन होते, नाहीतर अशी डबल बी डायरेक्ट टाकली सुकी तर ती शिजत नाही. साहित्य आपण बघूया. उकडलेली डबल बी आहे वाटीवर, ते तर फुगून मी एवढी झाली आहे. हे वाटण आहे, ज्यात ओलं खोबरं, जिरं आणि लसूण आहे. हे त्याचं उरलेलं थोडंसं सारणाचं म्हणजे जे काय वाटण आहे त्याचं पाणी आहे. मीठ आहे, साखर आहे, तेल आहे. इकडे आपला रेग्युलर डबा असतो मिसळण्याचा, त्याच्यात मला फक्त हिंग, मीठ आणि हळद आणि तिखट एवढ्याच गोष्टी हव्यात. बाकी या माझ्या उसळीला मी बाकी काही घालत नाही. आपण आता गॅस पेटवून घेतला आहे. गॅस पेटवून घेऊया आपण. आणि आता मी तेल आधीच टाकलं आहे, कारण कधी कधी मला दोन अनुभव असे आले की माझ्या अंगावर पटकन येतं म्हणून. तर आपण आता तेल तापलं की त्याच्यात थोडंसं मोहरी घालूया. डबल बी माझी सगळ्यात आवडती उसळ आहे, कारण लहानपणापासूनच आमच्याकडे जी निघायची ना, त्याला अगदी असं छान असं पिंक अशी एक छटा असायची, व्हाईट आणि पिंक असं. आणि त्या पिंक अशा व्हाईटवरती रेषा असायच्या, फार सुंदर. नागपूरला असताना आई आमची खूप छान बाग लावायची ना, त्या बागेत, आईच्या परसबागेत खूप छान छान प्रकार निघायचे. माझ्या मते तेल तापलं आहे, मोहरी टाकली आहे मी आता. आणि मोहरीनंतर आपण थोडीशी हळद घालूया याच्यात, मोहरी पूर्ण तडतडल्यानंतर. बाकी काही टाकणार नाही, कारण माझ्या ह्याच्यात फक्त लसूण, जिरं आणि खोबरं एवढंच माझ्या उसळीला असतं. मोहरी तडतडतानाच मी जरा हळद टाकली आहे. बरेच जण नंतर टाकतात, पण मला ती कचट वाटते म्हणून मी माझ्या पद्धतीने टाकते. हिंग भरपूर लागतो माझ्या घरी. आणि आता आपण टाकूया हे वाटण. वाटणामध्ये आपल्याला एवढं वाटण लागणार नाही आहे. किती वाटण लागेल ते आपल्यावर अवलंबून आहे. आपल्या अंदाजाने आपण ते वाटण घालायचं आहे. तुम्हाला किती लागतं त्याप्रमाणे. मला फार आवडतं, कारण ओलं खोबरं आणि जिरं हे कॉम्बिनेशनच खूप छान असतं. एक साधारणपणे 4-1 चमचे मी वाटण घातलेलं आहे. आणि आता छानसं त्याला मंद आचेवर आपण परतून घेऊया. जळत नाही आहे कारण मला व्हिडिओ टाकताना ना एक कायम धाकधूक असते की कोण कसं, कारण माझ्याकडे शूट करायला आता कोणी नसल्यामुळे माझाच हा उद्योग चालला आहे. खरा फार वेळ लागणार नाही आहे, कारण मी सगळं साहित्य रेडी ठेवलेलं आहे, की म्हणजे वेळेवरती मिक्सर काढा, लावा, एवढा मला वेळ द्यायचा नाही. लोक बोर होतात ना लावून व्हिडिओ टाकला की, म्हणून मी आपला हा छोटासा व्हिडिओ टाकते आहे. आता हे छानसं असं वाटून होईस्तवर आपण याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं तिखट. माझ्या घरी फार तिखट खात नाही. ज्यांना जास्त तिखट आवडत असेल त्यांनी घालावं. माझ्याकडे अगदी कमी तिखटाचं जेवण असतं, म्हणजे माझ्या घरी कोणालाच चालत नाही. त्यामुळे अगदी नावाला तिखट लागतं आमच्याकडे. आणि साहित्य फार लागत नाही आपल्याला. खोबरं, आणि नॉर्मली आपल्या घरी खोबरं हे असतंच. छानसं असं परतून घ्यायचं आणि थोडंसं लालसर असं खमंग भाजत आलं की आपोआपच त्याला थोडंसं असं पाणी सुटतंच. पण तुमच्याकडे याला कशी करतात ही भाजी, म्हणजे प्रत्येकाकडे एक पद्धत वेगळी असते. विदर्भात काही जण कांदा घालतात त्याच्यात, काही जण कांदा, टमॅटो सगळंच घालतात. मी असलं काही याच्यात घालत नाही, कारण जे माझ्याकडे माझी आजी करायची त्या पद्धतीनेच मी ही भाजी करते. भाजी म्हणजे उसळ. स्टीलची कढई पटकन लागते, त्यामुळे भीतीच वाटतं की मंद करावं लागतं.
माझे स्वप्नज्योती आर्ट अँड क्रिएशन हे चॅनल आहे. प्लीज तुम्हाला एकदा ते यूट्यूबवर जाऊन बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर. आणि प्लीज नाही आवडलं तर काही आग्रह नाही माझा, पण एकदा तरी नक्की भेट द्या माझ्या चॅनलला. याचं छानसं असं तुम्हाला कळतं आहे, असं थोडंसं लाल झालं आहे. तेल याला मी का नाही सुकं खोबरं असलं तर तेल जास्त सुटतं, ओल्या खोबऱ्याला तेवढं सुटत नाही. आणि ऑलरेडी मी त्याला अगदी आधी थोडंसं हे करून घेतलं होतं भाजून वगैरे, त्यामुळे ते तुम्हाला फारसं त्या वाटणार की आपल्याला करावं असं वाटत नाही मला तरी. आता याच्यात आपण थोडंसं हवं तसं मीठ हे सगळ्यात शेवटी टाकते मी. चिमूटभर, आमच्याकडे प्रत्येक गोष्टीत गोड हे लागतंच थोडंसं. चवीपुरतं साखर घातली आहे मी, फार नाही घातली आहे पण अगदी एक अर्धा चमचा छोटी साखर घातली आहे मी. आणि माझा व्हिडिओ हलतो आहे, प्लीज समजून घ्या, कारण मी एकटीच हातात आहे, डाव्या हातात मोबाईल घेऊन हा शूट करते. माझा स्टँड पण आता बरोबर नाही आहे. तर आता हे भाजून होतं आहे व्यवस्थित असं आपल्याला दिसतं आहे आता. तर त्याच्यामध्ये आपण आता ही डबल बी टाकूया आणि छान अशी ती याच्यात वाटणात लावून घेऊया. बस एवढीच माझी रेसिपी आहे आणि ती आता सगळीकडे लागली. हे बघा, ही सगळी त्याला अगदी छान व्यवस्थित अशी लागलेली आहे. आणि डबल बी उकडताना मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यात, त्यामुळे काय ते आतपर्यंत मुरतं ना. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला. आत्ताच अंदाज येईल, रस घातल्यावर नाही येणार. सो माझ्या दृष्टीने मी व्यवस्थित मीठ घातलेलं आहे, कारण आधी थोडंसं उकडताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे फार घातलं तर ते खारट होईल. झालं. आणि आता याच्यात जे काय आपण वाटण केलं होतं त्याचं जे उरलेलं पाणी होतं ना ते आपण ॲड करायचं, म्हणजे ते वाया जात नाही. आणि मसालाच असतो ना तो आपला, त्यामुळे ते वाया जात नाही. बस. आणि आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे फक्त, कारण आपली डबल बी ऑलरेडी शिजलेली आहे आणि छान दिसते ना. म्हणजे तुमच्या दृष्टीने कशी आहे मला माहीत नाही, पण मला वास तर खूप छान येतो आहे. कोणाला आवडत असेल तर याच्यात चवीला काळा मसालाही घालतात. हा आमचा घरचा काळा मसाला आहे, म्हणजे आम्ही तो सेल पण करतो. अतिशय सुंदर मसाला आहे आणि हा मसाला घातल्यानंतर इतर काहीही घालावं लागत नाही. पण या भाजीत मला, या उसळीत मला तो मसाला घालायचा नसतो, कारण मला फक्त खोबरं आणि याचं कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडली तर घाला. आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे, आणि म्हणून मी घालत नाही, कारण याची जी चव असते ना डबल बीची, तो फ्लेवरच इतका छान असतो की मला दुसरं काही आवडतच नाही. सो हे झालं हे. आणि अजून थोडंसं पाणी आहे, आपण त्याला उकळी येऊ देऊया आता. आणि छान एक उकळी आली की आपली उसळ रेडी आहे, म्हणजे रेडी टू इट म्हणायला हरकत नाही. कसं वाटतोय व्हिडिओ मला माहीत नाही तुम्हा लोकांना, पण मी आपला एक प्रयत्न केला आहे आज टाकायचा पब्लिकला. प्रेक्षक मायबाप नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला. साधा सोपा सरळ व्हिडिओ मी घातला आहे आज. हे बघा, मला आत्ताच उकळी यायला लागली, कारण ऑलरेडी आपण सगळं वाटणही थोडंसं आधी भाजून, मग मी वेळ जाऊ नये म्हणून ते वाटण मी अक्षरशः वाटून ठेवलेलं होतं आणि सगळं सामानही रेडी ठेवलं होतं. म्हणजे मी हे पळा ते पळा असं करण्यात वेळ घालवला नाही. डबल बी आपली शिजलेली आहे, तिला फार शिजवायचं नाही आहे. या पाण्याला उकळी आली आणि थोडंसं पाणी घट्ट झालं की आपली डबल बी रेडी, ही उसळ रेडी असते. पण थोडंसं याला झाकण ठेवूया, 1-2 मिनटं झाकण ठेवूया. आणि आता तुम्हाला थोडंसं सांगायचं झालं तर आमच्याकडे आम्ही काळा मसाला, आणि हा आमचा घरचा काळा मसाला आहे, याला खूप मागणी आहे. मागच्या वर्षी आमच्याकडे हा खूप सेल झाला. आणि हा मसाला जो आहे ना, हा एकदा सगळ्या भाज्यांमध्ये कुठल्याही घातला तरी दुसरं वाटणाचीही गरज नाही पडत. म्हणजे कांदा वगैरे घालतो आपण, बाकी इतर मसाले जे आपण घालतो त्याची गरज पडत नाही. खडे मसाले याच्यात सगळे आहेत. अतिशय उत्तम असा हा काळा मसाला आहे. आमच्याकडे आम्ही लोणची पण हे करतो, मी स्वतः कॅन्डल्स करते, अशा विविध गोष्टी माझ्या चालू असतात. पण आता वेळ जात नाही तुम्हाला ही उसळ होईस तर मी काय करू, म्हणून मग मी करू. मला हे बघा, याला पण छानशी आता उकळी आलेली दिसते, मस्तपैकी उकळी आलेली आहे याला.
जरा 1-2 मिनटं आपण आटवून घेऊया आणि आपली उसळ तयार आहे. आता रस किती ठेवायचा हा तुमच्यावर आहे. अगदी पोळीला नुसती खायला सुद्धा मला खूप आवडते. तुम्ही बघू शकता एक एक बी किती सुरेख दिसते ना. आणि ती बीच मला लहानपणापासून फार आवडते बघायला. माझी मैत्रीण आहे, त्याला काय म्हणते दूध मोगरा. आता त्याला दूध मोगरा का म्हणतात माहीत नाही, कदाचित ती पांढरी शुभ्र बी दिसते म्हणून असेल. आणि कोणी डफळ म्हणतं, कोणी बटवेल म्हणतं. जितक्या प्रांतात तितक्या त्याला वेगवेगळी नावं असतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की सांगा. तरी आपली उसळ ऑलमोस्ट तयार आहे. 1-2 मिनटं अजून झाली की ही उसळ आपली रेडी झाली असं आपण समजूया. किती छान दिसते बघा, आणि झाली आहे व्यवस्थित, शिजलेलीच आहे. मुळात आपण उकडून घेतल्यामुळे त्याला फार वेळ लागत नाही. माझी पद्धत आवडली तर नक्की घरी करून बघा आणि मग मला कमेंट करा, काही हरकत नाही. हे आई करते म्हणून मी अशी करते, नाहीतर विदर्भाच्या पद्धतीने करायचं तर भरपूर कांदा लसूण मसाला आणि काय म्हणायचं त्याला, भरपूर तिखट. माझ्या मैत्रिणी तसंच करतात, पण ती उसळ मला माझ्या आईच्या पद्धतीनेच आवडते. आपली उसळ आता झाली आहे. आता आपण गॅस बंद केला तरी चालेल. मला एवढीच पातळ हवी आहे, कारण थोड्या वेळाने ना ती आपोआप घट्ट होत जाते. थंड झाल्यावरती नाही म्हटलं तरी थोडंसं ते बिया आपल्या ऑब्झर्व करून घेतात पाणी. सो आपली उसळ तयार आहे आणि आपण तिला काढून घेऊया आता प्लेट्समध्ये. ठीक आहे, मी बाउल घेतला आहे. मस्त दिसतात ना त्या बिया, अक्षरशः म्हणजे काजूच्या बिया कशा दिसतात तशा. आणि तुम्ही रात्रभर ठेवलं की ती छान फुगते. कारण आता प्रत्येक वेळेला पुण्यात मला ओली मिळत नाही, मग मी आपली मॉलमध्ये जाऊन ही डबल बी वाळलेली घेऊन येते आणि उसळ करत असते. पण उसळ खाणं काही सोडत नाही. सो आपली ही उसळ तयार आहे. छान असा रस घालूया. गार्निशिंग वगैरे करायला आवडतं मला, पण काय होतं ना, माझा एक हात बांधला गेलाय. अदरवाईज मी गार्निशिंग करून छान दाखवता येते ही उसळ. पण आपली तुमची ही मैत्रीण अगदी साधी सुधी, तिने कशी कशी उसळ केली आहे गोड मानून घ्या. सो ही आपली उसळ तयार आहे, दाखवते तुम्हाला. बघा, ऐकीने झाली ना उसळ तयार. आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.